श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या ह्या आध्यात्मिक चिंतन मालिकेत आपलं मनपूर्वक स्वागत. आणि आपण पाहत आहात स्वामी अक्कलकोटी यूट्यूब वाहिनी. आज आपण अशा 3 शब्दांवर विचार करणार आहोत जे प्रत्येक माणसाच्या आयुष्याशी खोलवर जोडलेले आहेत: कर्तव्य, प्रारब्ध आणि आत्मिक स्वातंत्र्य. तर सुरू करूया भाग 4. अनेक वेळा आपल्या मनात प्रश्न उभा राहतो, हे सगळं माझ्या प्रारब्धातच लिहिलेलं असेल तर मी कष्ट का करू? किंवा सगळं कर्मावर अवलंबून आहे, मग देव आणि भक्तीचं स्थान काय? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजू लागतो. सर्वप्रथम कर्तव्य. कर्तव्य म्हणजे आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी. आपण कोण आहोत? पालक, अपत्य, कर्मचारी, नागरिक ह्या प्रत्येक भूमिकेशी काही कर्तव्य जोडलेली असतात. कर्तव्य म्हणजे ओझं नव्हे, कर्तव्य म्हणजे आत्म्याच्या प्रगतीची संधी. जेव्हा आपण आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो तेव्हा आपलं मन स्थिर होतं आणि आत्मविश्वास वाढतो. आता प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे भूतकाळातील कर्मांचा आजच्या जीवनावर पडलेला परिणाम. काही सुख, काही दुःख, काही अनपेक्षित घटना, ह्या सगळ्यांमागे प्रारब्ध असू शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रारब्ध आपल्याला परिस्थिती देतं, परंतु त्या परिस्थितीत कसं वागायचं हे स्वातंत्र्य आपल्याकडेच असतं. इथेच आत्मिक स्वातंत्र्याची सुरुवात होते. आत्मिक स्वातंत्र्य म्हणजे बाह्य परिस्थितींनी आपल्या अंतःकरणावर राज्य न करणं. सुख आलं तरी अहंकार न वाढवणं आणि दुःख आलं तरी निराश न होणं. आपण शरीर नाही, मन नाही, आपण त्या सर्वांचा साक्षी असलेला आत्मा आहोत. ही जाणीव म्हणजेच आत्मिक स्वातंत्र्य. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, कर्म करण्याचा अधिकार तुझा आहे, पण फळावर नाही. याचा अर्थ असा नाही की प्रयत्न करू नयेत, तर याचा अर्थ असा आहे की कर्तव्य करताना अपेक्षांचं ओझं मनावर घेऊ नयेत, कारण अपेक्षा बांधतात आणि समर्पण रहित करतं. जेव्हा माणूस असं म्हणतो, मी माझं कर्तव्य पूर्ण केलं, बाकी ईश्वरावर सोपवलं, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो. प्रारब्ध त्याचं काम करत राहतं, कर्म आपलं कार्य करत राहतं, पण आत्मा त्या दोहोंच्या पलीकडे शांत राहतो. आपल्या संतांनी हाच मार्ग दाखवला. संसारात राहूनही ते मुक्त होते, कारण त्यांनी कर्तव्याला पूजा मानलं आणि प्रारब्धाला स्वीकार. त्यांच्यासाठी प्रत्येक श्वास साधना होती आणि प्रत्येक कृती ईश्वरार्पण. आजच्या धावपळीच्या जीवनात ही शिकवण फार महत्त्वाची आहे. ताण, चिंता, भीती यांचं मूळ बहुतेक वेळा अपेक्षांमध्ये आणि नियंत्रणाच्या हव्यासात असतं. पण जेव्हा आपण कर्तव्य प्रामाणिकपणे करतो, प्रारब्ध शांतपणे स्वीकारतो आणि अंतर्मनाशी जोडले जातो, तेव्हाच खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव येतो. शेवटी एवढंच, कर्तव्य आपल्याला घडवतं, प्रारब्ध आपल्याला शिकवतं आणि आत्मिक स्वातंत्र्य आपल्याला मुक्त करतं. ह्या तिन्हींचा समतोल साधला तर जीवन संघर्ष न राहता साधना बनतं. धन्यवाद मित्रांनो. पुढील भागात आपण अहंकाराचा त्याग आणि खरी नम्रता ह्या विषयावर चिंतन करू. तोपर्यंत कर्तव्य निभावा, स्वीकार ठेवा आणि आत्मिक शांती जपा. श्री स्वामी समर्थ.